द्या भाषा भिन्न असू द्या वेश, एक संस्कृती एकच गाणे भारत आमचा देश. भारत जननी एक हृदय हो, एक और स्वस्थ राष्ट्र का चिंतन मन में कोटी कोटी जनता की जय. आदरणीय उपस्थित माननीय शेख सर आणि उपस्थित सर्व आपल्या देशाचे भविष्य असलेले न्यायदेवतेचे अंश, माझे सर्व मित्र आणि बंधू आणि भगिनी, आज जो आपण आता जे काही दिवस होता आपला परीक्षेचा, त्या दिवसानिमित्त आज आपण जो 1 डिसेंबरला इंटरनॅशनल जे आपण एड्स डे साजरा करतो आज आपण करत आहोत. तर लक्षात घ्या, असं कधी कधी वाटतं की ज्यावेळेस आपल्याला हॅपी न्यू इयर आपण 31 डिसेंबरला साजरा करतो, तर त्याची चाहूल ही 1 डिसेंबरपासून चालू आहे. म्हणजे कशा प्रकारचा 31 डिसेंबर आपण साजरा करायचा, भानामध्ये राहून जर आपण साजरा केला तर आपल्याला अशा प्रकारचे आजार होणार. आणि आपल्यासारख्याला मार्गदर्शन का करायची संधी असते, तर आपण जाणकार आहात. आत्ताच माननीय मॅडमने सांगितलं की तुम्ही जबाबदार आहात, भविष्यात आपण लॉयर होणार आहोत, कारण काउन्सिलिंग हा आपला पार्ट आहे. भविष्यामध्ये कधीही काही झालं तर दिवस असो रात्र असो, कधीही आपल्याकडे जसे डॉक्टरकडे पेशंट येतो आणि रात्रदिवस कधी विचार करत नाही, तशा पद्धतीने काही सामाजिक स्वास्थ्य जतन करण्यासाठी त्याला जर कुठलं संकट उदाहरण तर तो कधीही आपल्याकडे रात्री दिवस हे न पाहता, वेळ का न पाहता तो आपल्याकडे येऊ शकतो. तेव्हा आपल्याला या गोष्टीबद्दल जाणीव झाली पाहिजे. तर लक्षात घ्या की ह्या गोष्टीचं मार्गदर्शन करणं हे का गरजेचं ठरलं गव्हर्नमेंटला, की ह्याला एक अवेअरनेस निर्माण करण्यासाठी. काही डिसीज असे आहेत की झाल्यानंतर त्याला आजार उपचार नाही, मग ज्या डिसीजला उपचार नाही आहे तर त्यांचं प्रिव्हेन्शन करणं खूप गरजेचं आहे. आणि ते प्रिव्हेन्शन करण्यासाठी त्यांना मेडिटेशन किंवा माध्यम लागतं. तर ते माध्यम म्हणजे आपल्यासारख्या जे काही जबाबदार नागरिक आहेत, जे एज्युकेटेड आहेत, जे खरोखर त्यासाठी दावेदार आहेत, तर अशा व्यक्तींना ते मार्गदर्शन करण्यासाठी अशा प्रकारचे प्रोग्राम्स हे गव्हर्नमेंट हे अशा प्रकारच्या डायमंड कॉलेज मार्फत घेतलं जातं. तर HIV किंवा एड्स आपण जर विचार केला तर एड्स ॲक्वायर्ड इम्युनो डेफिशियन्सी सिंड्रोम आणि HIV म्हणजे ह्युमन इम्युनिटी व्हायरस. तर ह्या ज्या गोष्टी आहेत तर ह्या का करणं गरजेचं आहे. तर मला असं म्हणायचं आहे की आपल्या संस्कृतीमध्ये एक प्रकारचा श्लोक आहे की धर्म अर्थ काम मोक्षानं आरोग्य होतो. म्हणजे प्रत्येक मनुष्य प्राणी जन्माला ज्यावेळेस आपल्या पृथ्वीवर येतो त्या प्रत्येकाचे उद्देश 4 असतात. एक तर धर्मपालन म्हणजे कर्तव्य करण्याची धर्म, कर्तव्य करण्याची धर्म, धर्म म्हणजे हे बाकीचे धर्म नाही. कर्तव्य जे आपलं आहे त्या कर्तव्य कसं आपल्या संस्कृती वेगळी सांगते, परोपकार कर्तव्य ज्ञानाचं जीवन म्हणजे जीवनाचा अंतिम ध्येय ज्ञान आहे, पैसा नाही आहे. म्हणून आपण हे ज्ञान प्राप्तीसाठी आपण स्टडी करतो किंवा जास्त शिकत राहिलं पाहिजे. धर्म अर्थ म्हणजे पैसा कमवणे, वेगळ्या माध्यमातून आपण पैसा कमवण्याचा प्रयत्न करतो आपल्यासाठी, सोसायटीसाठी, सगळ्यांसाठी. अर्थ काम म्हणजे वेगळ्या प्रकारे सुखभोग जर आपल्या शरीराकडे घ्यायचे असतील तर आपलं शरीर चांगलं लागतं आणि मोक्ष प्राप्ती म्हणजे मला सगळं काही मिळालं. जे काय आपल्या आयुष्यामध्ये जे आपण पाहतो की पहिल्यांदा 4 आश्रम जर पाहिले तर ब्रह्मचर्य आश्रम, त्यानंतर गृहस्थ आश्रम, त्यानंतर वानप्रस्थ आश्रम, त्यानंतर संन्यास आश्रम. ह्या 4 आश्रमामध्ये शेवटच्या आश्रमामध्ये आपण विचार करतो की सगळ्या माझ्या राहिलेले माझी मुलं बाळा मोठी झाली, सगळे झाल्यानंतर मी फक्त समाजासाठी आणि हे होऊन सुद्धा मला पुढचा जन्म चांगला मिळावा किंवा इतरांसाठी चांगलं काही चिंतनासाठी मोक्ष प्राप्त केला. तर ह्या सगळ्यांचा जो बेस आहे तो आरोग्य. म्हणून माणसाने सगळ्या गोष्टींचा त्याग करून शरीराचे रक्षण केले पाहिजे, कारण शरीराचा नाश झाला असता इतर सगळ्या गोष्टींचा नाश होतो. म्हणून अशा स्वास्थ्याला सुरंग लावण्याचं काम हे अशा प्रकारचे आजार केले जातात. आणि हे जे आजार आहेत ते विशेषतः तरुण वयामध्ये मुलांना होत असतो. आणि जर तरुण वयातल्या मुलांना जर झालं तर त्याचं स्वतःचं, कुटुंबाचं, समाजाचं, पर्यायी देशाचं हे नुकसान होतं. त्याच्यामुळे विशेषतः याच्यावर आपल्याला विशेष लक्ष घालणे गरजेचं आहे. तर हा एक प्रकारचा ॲक्वायर्ड इम्युनिटी डेफिशियन्सी सिंड्रोम असं सांगितलं. हे एक सिंड्रोम आहे. तो व्हायरस जेव्हा शरीरामध्ये जातो, समजा एखाद्या गावामध्ये एखादा चोर शिरला तर चोरी कुठं करेल, आधी शोधेल की कुठं वीक पॉईंट आहेत, कुठं रिकाम आहेत, कुठे कड्यात कुठं रिकाम आहेत, कुठं करता येईल. तर तशा पद्धतीने हा जेव्हा व्हायरस आपल्याला इन्फेक्शन होतं वेगळ्या माध्यमातून त्यावेळेस तो संपूर्ण शरीरामध्ये प्रथम करतो. त्यानंतर कुठली आपली जो काही सिस्टम आहे ती वीक आहे त्या ठिकाणी तो अटॅक करण्याचा प्रयत्न करतो. समजा मी सिगारेट करतो, माझं खूप जरा निकामी आहे, थोडंसं कमजोर झालं आहे, तर ते तिथे अटॅक करेल आणि मग हळूहळू ॲलर्जी, त्यानंतर वगैरे बाकीचं ट्युबरक्युलोसिस वगैरे निर्माण करेल आणि त्यातून मग कॉम्प्लिकेशन होऊन माझा मृत्यू होईल. तर याच्या व्हायरसमध्ये मृत्यू कोणाचा होत नाही. समजा ड्रिंक वगैरे बाकी जास्त करतो, लिव्हर माझं खराब आहे, आतडे जरा नाजूक झाले, पुढे खाऊन वगैरे बाकी, तर तशा प्रकारचं त्या ठिकाणी ते अटॅक करतो.
तर अशा वेगवेगळ्या प्रकार म्हणून त्याला सिंड्रोम म्हणले. इट्स सिंड्रोम म्हणजे एखादा मुख्यमंत्री होतो त्यावेळेस त्याचं मंत्रिमंडळ बरोबर येतं, तशा पद्धतीने व्हायरस बरोबर इतर सगळे आजार आपोआप व्हायला लागतात आणि त्या आजारच्या कॉम्प्लिकेशनमध्ये माणूस होतो. म्हणून आणि ह्यावर आपल्याला कुठला उपाय आहे. मग हे कसं होतं, तर ह्यासाठी जर बरेच कारणं दिले तर त्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे विशेषतः ब्लड ट्रान्सफ्युजन. आता ते खूप कमी झालेलं आहे ब्लड ट्रान्सफ्युजनचं. पूर्वी इंजेक्शन डॉक्टर लोक काय करायचे, आपल्याला माहिती आहे लहानपणी ते एखाद्या पातेल्यामध्ये उकळत ठेवायची सुई आणि तीच आपल्या हे करून द्यायची, ह्याला टोचवली की त्याला म्हणजे एकच सुई 10 जणांना टोचवायची. त्यामुळे एकाचा व्हायरस दुसऱ्याला सहजपणे जाऊ शकतो, म्हणजे या पद्धतीने. त्यानंतर जे काही मातेकडून आईला होण्याचे देखील चान्सेस आता खूप कमी झाले. पूर्वी मातेला होतं किंवा वडिलांकडे मातेला व्हायचं, मातेकडे त्या बाळाला व्हायचं. पण आता असे काही अगोदरच औषधं गोळ्या काही निघालेल्या आहेत की ज्याच्यामुळे मातेला बाळाला व्हायचे चान्सेस कमी झाले. हां येस. तर त्यानंतर अजून जर पाहिलं तर असुरक्षित संभोग हे सगळ्याला माहिती आहे की त्यातून ह्या गोष्टी बऱ्याचशा व्हायला लागलेल्या असतात. तर त्यामुळं आपल्या मनावर ताबा, जसं ब्रेक उत्तम तशा पद्धतीने ॲक्सिडेंट टाळतो तशा पद्धतीने मनावरचा ताबा हाच त्या गोष्टींपासून प्रिव्हेशन करण्यासाठी आहे. त्याबरोबर जर अजून पुढचा विचार केला तर अजून काही राहिलं कुठला पॉईंट की ज्याच्यामध्ये HIV एका दुसऱ्याला होऊ शकतो. पण हे लक्षात द्या कशामध्ये होत नाही. हातात हात दिलं, एकमेकाला मिडिया मारल्या, एकत्र जेवण केलं, बाकी इतर गोष्टी होत नाही. त्याच्यामुळं एखाद्या व्यक्तीला आपण वाईट टाकणं की जसं आपल्या कॉन्स्टिट्यूशनमध्ये किंवा इतर गोष्टी सांगितलं आहे की रिलिजियन, रेस, कास्ट, सेक्स आणि ह्या इतर सगळ्या गोष्टींमध्ये इक्वेलिटी आपल्याला फ्रीडम पाहिजे. तर आपण अशा पद्धतीने केलं तर त्याच्या एखाद्या फंडामेंटल फ्रीडमवर आपण त्याच्या गळा आणू शकतो. तर त्यामुळं अशा प्रकारे अनटचेबिलिटी यामध्ये जमणार नाही. म्हणून आपल्याला यामध्ये विचार केला पाहिजे. आणि ह्याचे लक्षणं तर मी तुम्हाला सांगितले की एखादी सिस्टीम अफेक्ट होते, हळूहळू सगळ्या गोष्टी कमी व्हायला लागतात आणि एक प्रकारचा सिंड्रोम असल्यामुळं कुठला आजार न होता बहुत सारे आजार होतात आणि त्यामध्ये आपली व्याधी प्रतिकारशक्ती कमी होते आणि व्याधी प्रतिकारशक्ती कमी झाल्यामुळे कुठलाही आजार ज्यावेळेस त्याला प्रतिकारशक्ती आपण करून तो दूर भागवण्याचा प्रयत्न करत असतो ते होत नाही आणि प्रत्येक व्यक्तीला मग सारखं जुलाब लागणं, सतत ताप येणं, सर्दी खोकला असेल तर तो नीट होणं, त्याचं वजन कमी होत जाणं किंवा अशा वेगवेगळ्या प्रकारचे लक्षणं होतात की जे साधारण औषध उपचाराने ते बरे होत नाही. त्यावेळेस मग आम्हाला विचार करावा लागतो की त्याला कुठं काही वेगळा आजार